आपण नेहमी मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे, कारण जो जन्माला आलेला आहे तो कधीतरी संपणारच आहे. आपण नेमके याच गोष्टींना विसरतो आणि मग इतका अहंकार निर्माण होतो की माझ्याशिवाय कोणी नाही. मग आपल्यामध्ये दानव जन्माला येतो. तसं पाहायला गेलं तर दानव जे आहेत ही सुद्धा एक माणसंच आहेत. त्यांची वृत्ती जी आहे ना ती पाशवी आहे. पाशवी वृत्ती म्हणजे काय, जिथे दया, माया, शांती, स्थैर्य यांचा मागमूसही नसतो, अशा वृत्तीला पाशवी वृत्ती असं म्हणतात. अशी कृती मग त्या माणसाकडून घडू लागली की त्याला दानव म्हणतात. म्हणजे जे दान मिळालं त्या दानाला न जगणारा माणूस. परमेश्वरानं आपल्याला दान दिलंय, हात दिलेत, हे दानच आहेत. परमेश्वरानं आपल्याला बुद्धी दिले, परमेश्वरानं आपल्याला कर्म करण्याचा अधिकार दिलाय, परमेश्वरानं आपल्याला लाज नावाचा प्रकार दिलाय, परमेश्वरानं आपल्यामध्ये समय सूचकता दिले, परमेश्वरानं आपल्याला नेतृत्व करण्याचा गुण दिलाय. यादी वाचली तर फार मोठी आहे. म्हणून साधू संत म्हणतात की हा नरदेह अत्यंत दुर्लभ आहे, की जो बाकीच्या प्राण्यांना मिळाला आहे देह त्याच्यापेक्षा वेगळा देह आहे. दिसायला सुकृत दर्शनी त्या प्राण्यांसारखा जरी असला तरीसुद्धा या देहाचं महत्त्व फार वेगळं आहे, कारण याचं कर्तृत्व वेगळं आहे, महत्त्व वेगळं आहे, हा देहच वेगळा आहे. यासाठी संत कबीरजी सांगतात, पशु का होत पनैया, नर का कछु न होय. नर करणी करे म्हणजे नर कर्म करू शकला योग्य प्रकारचं, तो नर का नारायण बन जाय. माणसाचा नारायण होऊ शकतो हे फक्त सामर्थ्य मनुष्य जन्मामध्ये विधात्यानं दिलं आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी त्या विधात्याचे आभार मानलेले आहेत, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि सांगितलं की हा नरदेह हा दुर्लभ नरदेह आहे, हा सहजासहजी मिळत नाही. अनेक प्रकारचं पुण्य गाठीशी असल्याशिवाय हा मनुष्य जन्म मिळणार नाही. म्हणून मगाशी ताई म्हणाला त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आलो, आईच्या पोटात होतो त्यावेळी आपण देवाला सांगतो सोहम सोहम, अरे तोच मी आहे, सोडव ना आता, तोच मी आहे, बाहेर पाठव ना, सोहम सोहम सोहम, तोच मी आहे, मला आता ह्या बाहेरच्या जगामध्ये पाठव. परमेश्वर म्हणाल ठीक आहे पाठवतो, पण कसा तरी जगू नकोस. आपण परमेश्वराला अभिवचन दिलं आणि आईच्या पोटातून बाहेर आलो. मग कधी माणसासारखे, तर कधी बैलासारखे, तर कधी कुत्र्यासारखे, तर कधी माकडासारखं जीवन जगतो. एक देवांची सभा होते आणि देवांच्या सभेमध्ये असं ठरतं की सगळ्या प्राण्यांना 40 वर्षाचं आयुष्य. तर मनुष्य उकडून म्हणजे पेटून उठतो आणि म्हणतो हा काय नाही, अरे 100 वर्षाचं आयुष्य 40 वर्षावर कसं काय केलं. म्हणून सगळे प्राणी देवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला सांगतात की आमचं कारण आहे. ब्रह्मदेव म्हणतो काय झालं माणसा तुझं सांग. मग माणूस सांगतो मला 100 वर्ष आयुष्य पाहिजे. तू आमचं 100 वर्ष आयुष्य का काटलंस आणि 40 वर्ष काटलं, 60 वर्ष कमी केले ते आम्हाला दे. ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे दिली असती, पण आता ते नाही करता येणार, तू बस दुसऱ्या प्राण्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. मग ते विचारतो बैलाला तुझं काय म्हणणं आहे. बैल म्हणतो देवा मला जे काही आयुष्य मिळालं आहे ते जादा झालं आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे, तुझ्या दृष्टीने जरी ते चांगलं असलं तरी माझ्यावर अन्याय झाला आहे. 20 वर्ष जगणं कसंही असह्य आहे, या माणसाच्या हातून जगणं म्हणजे, तर हे आयुष्य नको आहे, ही 20 वर्ष उचल आणि कुणाला ती देऊन टाक. माणूस म्हणतो देवा मला दे. देव सांगतो बघ नंतर पश्चाताप होईल, हे बैलाचं आयुष्य आहे. माणूस म्हणतो नाही काय हरकत नाही देऊन टाक. माणसाला 20 वर्ष बैलाचं आयुष्य मिळतं, त्यामुळे 40 वर्ष अधिक ही 20 वर्षाची 60 वर्ष आयुष्य होतं. त्यानंतर पुढे
कुत्र्याचं आयुष्य 20 वर्ष माणूस घेतो, परत माकडाचं आयुष्य 20 वर्ष घेतो, अशी 60 वर्ष माणसाला परत मिळतात. आता पुढे आयुष्य वाढू नये म्हणून देव त्याला खाली पाठवतो. 100 वर्षाचं आयुष्य होतं तसं परत रिपिलिंग करून माणूस खाली येतो आणि जगू लागतो. 40 वर्ष बरीचशी माणसं माणसासारखी जगतात. 41 सुरू झालं की मग बैलासारखी मान डोलवावी लागते. मग बायको सांगते आमच्या ह्यांना काय कळतच नाही, मी सांगते तसंच वागलं पाहिजेत, तुम्ही अमुकच हिस्सा वरचा घेतला पाहिजे, छोट्या भावाला खालचाच हिस्सा दिला पाहिजे, सारखे मान डोलायचं काम चालू असतं. अशी बरेच माणसं अगदी 60पर्यंत वागतात. 61 सुरू झाली की कुत्र्यासारखं तोंड धरतात. येईल जाईल त्याच्यावर खेकसायचं. त्या बायकोच बनायला लागते, बायकोच सर्टिफिकेट देते, आमच्या ह्याने कुत्र्यासारखं तोंड धरलं. असं 80 वर्षापर्यंत तो जगत असतो. 81 वर्ष झालं की मेंदूचा बॅलन्स जातो. मग इकडे खांजाव तिकडे खांजाव, काय मिळेल ते तोंडात टाक, माकडासारखं आयुष्य जगावं लागतं. म्हणून ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला काय केलेलं आहे, प्रलय निरूपण हा समास सांगितलेला आहे. या समासामध्ये सांगितलं की मृत्यूची नेहमी आठवण ठेव, कधी ना कधी जायचं आहे. त्या कुत्र्या मांजरासारखं जगू नकोस, तू बुद्धिवान प्राणी आहेस. ह्या बुद्धीचा वापर कर आणि उत्तम प्रकारे जग. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत या शरीरानं अशा प्रकारची कर्म कर की ती तुला आणि तुझ्या समाजाला, तुझ्या समूहाला अत्यंत प्रेरक होतील. ज्यायोगे तुझ्याकडून पुण्य घडेल, ज्यायोगे ईश्वरी कार्य घडेल. आणि मग एक दिवशी तुझी पाळी येईल की देव पहावयास गेलो आणि देव चोंड ठेलो. देवासारखं वाग, देवासारखं जग, देवासारखं सगळं कर्म कर. कारण हे सगळं जे बघतोयस ना तू, हे सगळं संपणार आहे. तुला तुझ्या हातांचा, तुझ्या पायाचा, तुझ्या बुद्धीचा, तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या सौंदर्याचा, तुझ्या सत्तेचा जो गर्व झाला आहे डोक्यातनं काढून टाक. अरे हे काहीच नाही, हे तू तुझं म्हणतोस, परंतु ही सृष्टीसुद्धा संपणार आहे. ज्या क्रमानं ती तयार झालेली आहे त्याच क्रमानं, ज्या क्रमानं तयार झाली. मागच्या प्रवचनांमध्ये आपण ऐकलं की कशा प्रकारे सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि कसे संपणार आहोत. तर ताईंनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कसे संपणार आहोत. जशी निर्माण झाली सृष्टी तशा प्रकारे आपण जाणार आहोत. उलट संहार होत जाणार आहे. पहिलं काय होणार आहे की पहिली पृथ्वी संपणार आहे. कशामध्ये? पाण्यामध्ये. पाणी तेजामध्ये जाणार आहे, तेज वायूमध्ये संपणार आहे, वायू आकाशामध्ये जाणार आहे. आकाश संपलं की सृष्टी संपणार. सृष्टी संपली की मूळ माया संपणार आहे आणि मूळ माया संपली की फक्त एकच कोरं राहणार आहे, ते जे तुझ्या हृदयामध्ये तेच राहणार आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी अशी जी सृष्टीची निर्मिती झालेली आहे तशाच उलट क्रमानं ती संपणार आहे. त्यामध्ये तू सुद्धा संपणार आहेस. म्हणून आता ताटाभिमान सोडून दे आणि जे आत्मज्ञानाची तुला जी ओढ लागलेली आहे किंवा तुला जे आत्मज्ञान झालं आहे ते चिरकाल टिकण्यासाठी कायम मृत्यूची आठवण ठेव. हे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. यासाठी हा प्रलय निरूपण समास लिहिलेला आहे. मला वाटतं याच्यातून आपण पण काहीतरी शिकायला पाहिजे की आपण पण हे शिकावं की मी आज आहे, उद्या असेल याची गॅरंटी नाही. मग मी असं जगेन की मी मेल्यानंतर हजारो वर्ष माझी आठवण हा समाज काढेल, हे लोक काढतील, अशा प्रकारचं कर्तव्य करेन आणि मग मी या पृथ्वी तलाचा निरोप घेईन. अशा प्रकारे जरी आपण मिशन, अशा प्रकारचा जरी संकल्प ठेवला, हा म्हणता आपल्याला जे जन्म घातलेला, ज्या जन्मासाठी आपल्याला देवानं पाठवलं मनुष्य जन्मासाठी, त्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं आहे असं मी समजतो किंवा होईल असं मी समजतो. आपल्याजवळचा वेळ संपलेला आहे. तर परत भेटूया आपण पुढच्या संत संघामध्ये.